करतोच म्हणतात. आता परवा भूमिपूजनाचा सोहळा करणार होते, कशात थांबलं काय कल्पना नाही. प्रामुख्यानं मराठा आरक्षण, जरंगे पाटलांचा फॅक्टर हा उपस्थित होणारच आहे. शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा योग्य असा भाव नाही, त्यामुळं शेतकरी तसं पाहिलं खूप मोठ्या प्रचंड अडचणीत आहे. पहिले बबनदादा एक 15 वर्षे आमच्याकडून निवडून गेले. बबनदादांनी काहीसुद्धा कामं केली नाही. रस्तं तसंच आहे, तर कोणतरी 4 लोक जातात आणि त्याला हाती धरायचं, त्याला काय तर पैसे द्यायचं, आम्हीच दाखवायचं. ही बबनदादाचं प्रत्येक पुढाऱ्याची खेळी अशीच आहे. तरी सामान्य माणसाकडे बबनदादाचं कुठलंही लक्ष नाही. विधानसभेच्या निवडणुकीला काही महिन्याचा कालावधी राहिलेला आहे आणि सर्वच पक्ष हे तयारीला देखील लागलेले आहेत. ज्या बैठका असतील, सभा असतील, त्याबाबत सर्वच पक्ष, राजकीय पक्ष हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. परंतु आपल्यासोबत मतदार आहेत. त्या मतदारांना काय वाटतं? आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात आहोत आणि माढा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील काही गावे येतात. या पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात आहोत आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय सांगाल, आपल्या गावातील काय समस्या आहेत? गावातील समस्या जनरली रस्ते. सुस्ते गाव हे भीमा नदीकाठी असल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण ऊस बेल्ट आहे आणि ऊस प्रमुख पिकावर प्रामुख्यानं रस्त्याची अडचण ह्या गावामध्ये भरपूर प्रमाणात आहे. आता जे विद्यमान आमदार होते त्यांच्याकडे काय रस्त्याच्या संदर्भाने मागणी केली होती का, किंवा त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता झाली का? किंवा त्यांनी आश्वासन दिलं तर करतो म्हणले, काही थोड्या प्रमाणात केले ती, परंतु बराचसा आणखी रस्त्याचा प्रश्न बाकी आहे. आमच्या गावामध्ये आमदारांनी पहिल्यापासून गेली 15 वर्ष भीमा नदीत बंधारा बांधण्याची एक आमच्या गावची प्रमुख मागणी होती आणि त्या दृष्टीनं आमदार साहेबांनी आम्हाला तसं सांगितलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला बंधारा बांधून देतो. भीमा नदीमध्ये काय होतं आहे, धरणातून उन्हाळ्यामध्ये पाणी सुटल्यानंतर सुस्ते गावात असा एक स्पॉट आहे की त्याच ठिकाणी नेमकं सर्वप्रथम भीमा नदी आटते आणि नदीचं खालचं पात्र वेगळं आणि पंढरपूरचं वरचं पात्र वेगळं, असं 2 भाग होते. त्यामुळं गावाच्या जवळून जी काय देवीपर्यंतचा एक 2 किलोमीटर परिसरात पाणीचं शिल्लक नदीमध्ये राहत नाही, आटलं जातं. त्यामुळं त्या शेतकऱ्यांना पाण्याची फार मोठी चणचण भासते आणि त्यासाठी आम्ही प्रामुख्यानं आमदार दादांकडं बंधाऱ्याची मागणी केलेली होती. मग आमदार बबनदादा शिंदे यांनी काय आश्वासन दिलं आणि मग त्याची पूर्तता करतो झाली? म्हणले होते, करतोच म्हणतात. आता परवा भूमिपूजनाचा सोहळा करणार होते, कशात थांबलं काय कल्पना नाही, पण करतो एवढंच सांगते. आज तागायत करतो म्हणण्यातच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. पंढरपूर तालुक्यातील बरीच गाव आता माढा मतदारसंघात आहेत आणि लोकसभेला सुद्धा माढा मतदारसंघ हा निर्णायक ठरला. एक परिवर्तन या ठिकाणी दिसलं. जो आरक्षणाचा आता प्रश्न सुरू आहे, मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल, तर त्याचा काय परिणाम होईल या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा या मतदारसंघावर? पंढरपूर तालुक्यातली माढा विधानसभा मतदारसंघामध्ये 42 गाव आहेत आणि ह्या आमदारकीच्या उद्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं मराठा आरक्षण, जरंगे पाटलांचा फॅक्टर हा उपस्थित होणारच आहे. त्याचबरोबर इतर ज्या काही स्थानिक समस्या आहेत ते प्रत्येक गावावर वेगवेगळ्या असतील, त्याही समस्या उपस्थित होणार आहेत. परत ऊसाला दर नाही, शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा योग्य असा भाव नाही, त्यामुळं शेतकरी तसं पाहिलं खूप मोठ्या प्रचंड अडचणीत आहे आणि ह्या सर्व समस्या उद्याच्या विधानसभेला येणार प्रामुख्यानं. आपण जर पाहिलं तर पंढरपूर तालुक्यातले असले अभिजित पाटील देखील माढा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. काय त्यांना पंढरपूर तालुक्यातील जी 42 गाव आहेत त्यातून काय प्रतिसाद मिळेल का? आता त्याचं काय आहे, हे 42 गाव आहे ते थोडंसं आता गेल्या 3-4 टर्म दादांना सहकार्य केलंच आहे. त्यामुळं अभिजित पाटील आता थोडं स्थानिक या 42 गावामध्ये असल्यामुळं त्याचा थोडासा परिणाम होईल आणि प्रमुख परिणाम असा आहे की तिकीट कुणाला मिळणार, कोणत्या पक्षातनं, ह्याच्यावर सर्वस्व काही डिपेंड राहणार आहे. आताच असं काही लगी म्हणता येणार नाही की अभिजित पाटीलच आणि बाबा असं काय म्हणता येणार नाही. परंतु
तुतारीकडे जास्त या भागातला कल आहे, एकूण दिसून येतोय. आणि दुसरा मुद्दा, जरांगे पाटील हाही मराठा फॅक्टर म्हणून चालणार आहे. आणि शेतकऱ्याला कुठल्याही पिकाला हमी भाव नाही, त्यामुळे शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे. आपण जर पाहिलं तर हे 3 पक्षांचं सरकार आहे आणि वरच्या जे फाटाफुटीचं जे राजकारण झालं आहे त्याचा काय परिणाम होईल या निवडणुकीवर? त्याचं काय आपण सांगू शकतो, त्याचं आपण काय सांगणार, आता वर काय होणार हे आताच आपण कसं काय बोलू शकणार. जे भाजपने सेनेतून जे एकनाथ शिंदे आले त्यांना घेतलं, परत राष्ट्रवादीतून आलेले अजित पवारांना घेतलं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्यानंतर त्यांना पक्षात घेतलं, तर या राजकारणाकडे कसं पाहतात? त्याच्याबद्दल काय आपल्याला इतकंसं ज्ञान नाही. तुम्ही काय सांगाल, काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघात? मतदारसंघात असा प्रश्न आहे की माढा तालुक्याच्या पहिले बबनदादा एक 15 वर्षे आमच्यातून निवडून गेलेत. बबनदादांनी काहीसुद्धा कामं केली नाही. आमच्या इथं बंधाऱ्याचं काम बबनदादाला वेळोवेळी आम्हीचे लोक बरीच गेली की करतो, ह्या वर्षी करू त्या वर्षी करू, काहीही नाही. आमच्या सुस्ते गावाला असा खंडार पडतं की तिथं पाण्याबाबतीत की एक 7-8 गावं अशी आहे ती पाण्या वाचून वंचित होते. एक पाणी आले 1 महिना, 8-10 दिवस राहतात पाणी राहते आणि तिथून पाण्याचा खंडारा लगेच पडतो. या तर नुसता बंधारा बांधतो म्हणून आज 15 वर्षे बबनदादानं घालवली. त्याच्यात बबनदादानं काहीसुद्धा कामं केलेली नाहीत. रस्तं तसंच आहे, तर कोणतरी 4 लोक जातात आणि त्याला हाती धरायचं, त्याला काय तर पैसे द्यायचं, आम्हीच दाखवायचं. ही बबनदादाचं प्रत्येक पुढाऱ्याची खेळी अशीच आहे. तरी सामान्य माणसाकडे बबनदादाचं कुठलंही लक्ष नाही आणि काय सुद्धा करू शकत नाही. आणि बाप झाला की पोरगा झाला की नातू, ह्यांच्या काय बापघरची काय पेड नाही. प्रत्येक 5 वर्षाला ही प्रतिनिधी निवडला पाहिजे आणि जनतेने ठरवलं पाहिजे की बाबा कोणी द्यायचं, काय करायचं. नवीन माणूस शोधला पाहिजे, त्याचं काम बघडलं पाहिजे. तिथून 5 वर्षे जरी त्या व्यक्तीनं नाही काम केलं, आपण ती सालावरचा गडी म्हणून आपलं आहे 5 वर्षाचा आमदार किंवा खासदार, ती 5 वर्ष झाल्यानंतर त्याला घालून लावू. काय त्याकडे काम आहे? सामान्य माणसाला कुणाला बी तुम्ही विचारा, एक सुस्ते गावातले एक बाबा 10-20 माणसाला, आमदारकडे कधी तू काम घेऊन गेलाय का, चेअरमनकडे कधी काम घेऊन गेलाय का, खासदारकडे कधी काय गेलाय का, तुझी ओळख आहे का? तो आमदार कुठं मुंबईत असला तर ह्यानं इथं तोटं ओढवायचं, ह्यानं इथं कालवा करायचं, एकामेकाची भांडण करू शकतो. हीच माणूस, त्यांची काही चुकी नाही. ही नालायक जनता आहे. जनतेला कळलं पाहिजे बाबा आपण काय करायचं काय नाही. तर कोणी कुणाचं त्याची अजाबात नवीन माणूस शोधला पाहिजे. कोणी बी असू द्या, बबनदादा असू द्या, ही परिचारक पार्टी असू द्या किंवा महाडिका असू द्या, ह्यांनी काय केलं? कारखान्याचं काठं आणतात, 3-3, 2-2 टनानं काठं आणतात आणि ऐन टायमाला लोकसभेचं इलेक्शन लागलं की ह्याला पैसे दे, त्याला पैसे दे. पैशावर सगळं राजकारण चाललेलं आहे आणि नवीन पिढीला ही निष्ठी बोलवतात, मेवा चहा पाजतात आणि त्याच्यावरच इलेक्शन जिंकत येते. तर पुन्हा तो असं करू तसं करू. आणि वरच्या लेवलनं बघा तुम्ही, आज एकनाथ शिंदे आज इथं आहे, उद्या तिथं. अजित पवारांनी किती घोटाळा केला, ती लगेच शुद्ध झाला. जे भ्रष्टाचार करतात ती शुद्ध झालं. शेतीमालाला भाव नाही का, आता कांद्याची अवस्था काय आहे, मालाला दर नाही. आणि कर्जमाफी ही शेतकऱ्याला दिलीच पाहिजे. आणि कर्जमाफी नाही का, ह्यांचंच भांडण चालू आहे. ह्या पक्षातनं आला तिकडं, त्या पक्षातनं इकडं आला, त्याला 50 कोटी दिलं, ह्याला 50 कोटी दिलं, ह्याला कोटी दिलं. ह्या असलं चाललं, ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही. या माणसांना लोकांना जनतेत कळलं पाहिजे. सरकार आहेत आता, त्यात बदल होईल का? जनता बदल करेल का? जनतेनं ही बदल झालाच पाहिजे आणि केलाच पाहिजे. योग्य योग्य ह्याचा माणूस त्यांनी निवडला पाहिजे. जनता सुज्ञ आहे आता. जनता काय पहिल्या ह्याच्यावर राहिलेली नाही. एक माणूस प्रत्येक गावात एक पुढारी होता पहिला, तसं आता काय राहिलं नाही. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. 10 मिनटाला ती मीडियावर लगेच कळतं या. आणि त्यालाच कळलं पाहिजे की काय करायचं काय नाही. जनतेनं हातात आता निवडणूक घेतलेली आहे, पुढऱ्यावर निवडणूक राहिलेली नाही. ही रस्त्याची कामं नाही, ती कुठं काय नाही. एक जणांनाच ही काय तर करायचं, बाकीचं असंच आहे. तर जनतेलाच कळलं पाहिजे काय करायचं काय नाही. ह्या आपल्यासोबत आणखीन काय शेतकरी आहेत, काय सांगाल मामा, काय समस्या आहेत? काय शेतकऱ्याला सुखच लागत नाही. काय सांगायचं म्हणजे कशाला भावच नाही. शेवट तरसून गेले शेतकरी लोक, कुठवर सण करायचं. तरसून गेलेले शेतकरी लोक. काय खाज्याचा भाव आहे, सगळ्याचा भाव चालू आहे.
जा गेलं तर 500 रुपयाचे रुपयासुद्धा त्याला महागारी येत नाहीत पैसे. कशाच बाजार भागवायचं कशाने प्रपंच. तरसून गेलं आहे माणूस. कुठवर सण करायचं. लाईटीची बॉम्ब वाचली, पाण्याची बॉम्ब वाचली, कुठवर सण करायचं. एवढी भाषा माझं करतो. काय आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल? काय आमदार जागा नुसतं सांगा म्हणायचं नुसतं तेवढं परत आम्ही करतो तो करतो. काही करत नाहीत. काहीसुद्धा केलं नाही आतापर्यंत. आपण जर पाहिलं तर ही पंढरपूर तालुक्यातील 42 गावं आहेत ती माढा मतदारसंघात येतात आणि या माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे बबनदादा शिंदे आहेत. परंतु ही जी जनता आहे ती या विद्यमान आमदाराच्या कामावर नाराज असल्याचं देखील दिसतंय. त्याचबरोबर जे राज्य सरकारची जी ध्येय धोरणं आहेत त्याच्यावर देखील हा शेतकरी बांधव नाराज आहे आणि हे गावातील जे कामं आहेत ते सुद्धा झाले नसल्याचं या मतदारांचं म्हणणं आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.